नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. महाराष्ट्राचं अविभाज्य अंग असलेला बीड जिल्हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सामाजिक राजकीय विविध विषयांमुळे सध्या चर्चेत असलेला बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तो धस विरुद्ध मुंडे या वादामुळे. खरं तर बीडसाठी धस विरुद्ध मुंडे हा वाद काही नवा नाहीये. गेल्या जवळपास 3 दशकांपासून सुरू असलेला हा वाद पुन्हा एकदा उफाळून वर येताना पाहायला मिळतोय. तो संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर. खरं तर या सगळ्याच प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस यांनी वेळोवेळी आवाज उठवत हे प्रकरण लावून धरलं आणि त्यानंतरच आता कुठेतरी हे प्रकरण खरं तर इतकं गाजण्यामध्ये किंवा सगळ्यांचं लक्ष या प्रकरणाकडे वेधून घेण्यामध्ये सुरेश धसांचा खूप मोठा वाटा आहे. मात्र नंतरच्या त्यांच्या काही भूमिका या प्रचंड संशयास्पद सुद्धा वाटत गेल्या. मात्र या सगळ्यानंतरच आता कुठेतरी सुरेश धस आणि मुंडे कुटुंबियांमधला जो पूर्वीचा वाद होता तो या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला पाहायला मिळतोय. ज्या धनंजय मुंडेंविरोधात वेळोवेळी आवाज उठवताना दिसतायत आपल्याला सुरेश धस, त्याच सुरेश धसांनी वेळोवेळी पंकजा मुंडेंना सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा अनेकदा टीका केलेली आहे. आणि त्यामुळेच कुठेतरी या सगळ्यावरती थेटपणे उत्तरं न देणाऱ्या पंकजा मुंडेंनी आपण पक्षश्रेष्ठींकडे त्यांना समज देण्याची मागणी करणार आहोत अशा पद्धतीचं एक विधान केलं. तर सुरेश धसांनी थेटपणे पंकजा मुंडेंची आपण तक्रार करणार आहोत असं म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एकदा हाच धस विरुद्ध मुंडे, अर्थात यावेळेस मुंडेमध्ये धनंजय मुंडे नाहीयेत तर पंकजा मुंडे आहेत. म्हणजे मुंडेंचा चेहरा फक्त बदललेला आहे, मात्र मुंडे हे आडनाव सेम आहे आणि इकडे सुरेश धस तर सेमच आहेत. त्यामुळे या सगळ्याच प्रकरणावरती आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत माझ्याबरोबर माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, काय सांगशील तू? खरं तर काल परवापासून पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस असा एक सामना रंगताना पाहायला मिळतोय. समृद्धी, तू जसं सुरुवातीला सांगितलं तसं धस विरुद्ध मुंडे हा संघर्ष बीड जिल्ह्यासाठी तरी नवीन नाही. महाराष्ट्र म्हणून निश्चितच आपल्या समोर हा पहिल्यांदा आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण 1992 मध्ये राजकारणात आलेले सुरेश धस हे 1999 2004 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले. गोपीनाथराव मुंडेंची प्रेरणा घेऊन खरं तर सुरेश धस हे राजकारणामध्ये आले. मात्र नंतर गोपीनाथ मुंडे आणि सुरेश धसांमध्ये काही तात्विक मतभेद झाले, ज्यातून सुरेश धसांनी भारतीय जनता पार्टी सोडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. 2009 ला सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले. आष्टी पाटोदा शिरूर कासार हा जो आत्ताचा सुरेश धसांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून, आणि निवडून देखील आले. राज्याचे मदत आणि पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री झाले. मात्र नंतर सुरेश धस पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये आले. तोपर्यंत गोपीनाथ मुंडे हे दिल्लीच्या राजकारणामध्ये स्थिरावलेले होते. मात्र धस विरुद्ध मुंडे असा संघर्ष जो आहे तो आपल्याला कायम राहिल्याचं पाहायला मिळालं. समृद्धी, 2014ची जी निवडणूक होती ती निवडणूक सुद्धा सुरेश धसांनी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधामध्ये जी आहे ती लढवल्याचं पाहायला मिळालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर, ज्याच्यामध्ये 4.5 लाख इतकी मतं सुरेश धसांना गोपीनाथ मुंडेंच्या विरोधामध्ये पडल्याचं जे आहे ते पाहायला मिळालं. मात्र नंतरच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर 2014 ते 2018 सुरेश धसांचा आष्टी पाटोदा शिरूर कासार मधनं झालेला पराभव, या पराभवानंतर हा संघर्ष काहीसा कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. 2018 लातूर उस्मानाबादचा जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्राधिकरण होतं त्यातून ते सुरेश धस विधान परिषदेवर आमदार झाले. हा मधल्या काळामध्येही हा सगळा संघर्ष जो आहे तो आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र 2024च्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं, विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश धस ज्या मतदारसंघातून लढत होते, खरं तर ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती, आष्टी पाटोदा शिरूर कासारची. कारण तिथे बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार होते. मात्र या जागेवर मैत्रीपूर्ण लढत झाली. महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झालेल्या 2च जागा होत्या, ज्याच्यामध्ये सुरेश धसांची होती आष्टी पाटोदा शिरूर कासारची आणि दुसरी देवेंद्र भुयारांची होती वरुड मोर्शीची. मात्र या जागेवर जर आपण पाहिलं तर सुरेश धस विजयी झाले आणि याच मतदारसंघामध्ये समृद्धी भारतीय जनता पक्षाचेच माजी आमदार राहिलेले भीमराव धोंडे हे देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. ज्यावेळी निवडणुकीचा निकाल लागला सुरेश धस या निवडणुकीत विजयी झाले. मात्र विजयी झाल्यानंतर सुद्धा त्यांनी थेटपणे पंकजा मुंडेंवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं की पंकजा मुंडेंनी आपल्या विरोधामध्ये जे अपक्ष उमेदवार होते भीमराव धोंडे त्यांचा प्रचार केला. म्हणजे ते सुरेश धस त्यांच्या भाषेमध्ये सांगतात की पंकजा मुंडेंनी शिट्टीचा प्रचार केला. आणि इथून जर आपण पाहिलं तर धस विरुद्ध मुंडे असा संघर्ष जो आहे
तो पुन्हा एकदा उफाळून आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यानच्या काळामध्ये पंकजा मुंडेंनी केवळ बीडचं नाव बदनाम करू नका इथपर्यंत सुरेश धसांवर जी आहे ती टीका केली पाहायला मिळालं होतं समृद्धी. मात्र एका वृत्त संस्थेला जो आहे तो पंकजा मुंडेंनी एक इंटरव्ह्यू दिला. त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी थेट आपण पक्षश्रेष्ठींकडेच सुरेश धसांची तक्रार जी आहे ती करणार आहे असं म्हटलं. पक्षश्रेष्ठी योग्य ती समज देखील सुरेश धसांना देतील असं देखील पंकजा मुंडे जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. त्याच्यावर सुरेश धसांनी पुन्हा काउंटर अटॅक जो आहे तो देखील केल्याचं पाहायला मिळालं. आणि यामुळे पुन्हा एकदा धस विरुद्ध मुंडे असा संघर्ष जो आहे तो समोर आल्याचंच पाहायला मिळालं. संकेत, जरी आता सुरेश धस विरुद्ध एकीकडे धनंजय मुंडे आपण बघतोय की प्रचंड कोलॅप्स झालेले आहेत, म्हणजे त्यांचं शारीरिक दृष्टिकोनातून असेल, आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा मग राजकीय दृष्टिकोनातून असेल, ते प्रचंड कुठेतरी बॅकफुटला गेलेत. आणि ते बॅकफुटला गेल्यानंतर पंकजा मुंडे आता कुठेतरी फ्रंटफुटला जास्त येण्याचं ट्राय करतायत असं वाटतंय का या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमधून? निश्चितच समृद्धी, जर आपण पाहिलं तर पंकजा मुंडे आता, कारण बीड म्हटलं की मुंडे हे नाव येतच आणि त्यामुळे आता धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर. आणि संकेत, मला आणखी एक यामध्ये ऍड करावं असं वाटतं. जसं तू म्हटलास की बीड म्हटलं की मुंडे हे नाव येतं, मात्र आता तेच नाव कमी होऊन कुठेतरी धस हे नाव येणार होतं किंवा भविष्यात तसं आलंही असतं, त्यामुळेच पंकजा मुंडे पुन्हा एकदा जास्त फॉर्म मध्ये आलेल्या दिसत आहेत. अगदी समृद्धी, असंच आपल्याला पाहायला मिळू शकतं. कारण सुरुवातीला जसं आपण म्हटलं तसं धस विरुद्ध मुंडे हा संघर्ष जो आहे तो राजकारणामध्ये स्थिरावण्यासाठीच कुठेतरी झाल्याचं पाहायला मिळतं बीडच्या राजकारणामध्ये. मग अगदी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपासून अगदी तालुका पातळीवरच्या पंचायत समितीची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल, नेहमी चर्चेत येणारे मतदारसंघ बीडच्या राजकारणामधले दोनच असतात. एक तो परळीचा मतदारसंघ, कारण पूर्वी पंकजा मुंडे 9-14 पर्यंत आणि 19-24 धनंजय मुंडे, कारण 2009लाच मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये परळी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्या अगोदर रेणापूरचा विधानसभेचा मतदारसंघ आहे तो होता. मात्र आष्टी पाटोदा, शिरूर कासार आणि परळी असे दोनच मतदारसंघ चर्चेत येतात. धसांमुळे आष्टी पाटोदा, शिरूर कासार आणि मुंडेंमुळे परळी. मात्र आष्टीपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रभरामध्ये आणि खास करून बीड मधले जे काही 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, लोकसभेचा मतदारसंघ आहे, या सगळ्यामध्ये आपलं राजकीय वजन दाखवण्यासाठी, वाढवण्यासाठी सुरेश धस हे निश्चितपणे प्रयत्न करतायत. आणि त्याच दृष्टिकोनातूनच याच वर्चस्ववादाच्या लढाईमध्ये वर राहण्यासाठीच त्यांच्याकडे राज्यमंत्री पदाची जबाबदारी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली होती. कारण शरद पवार आणि गोपीनाथ मुंडेंचा राजकीय संघर्ष देखील महाराष्ट्राने जो आहे तो निश्चित पाहिलेला आहे. त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर अगदी मंत्रिपदासाठी सुद्धा सुरेश धसांनी लॉबिंग जी आहे ती केल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. मात्र ज्यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे असे बीडला 2 मंत्रिपदं मिळाली, त्यावेळी एकाच घरात 2 मंत्रिपदं दिल्याबद्दल आभार अशी प्रतिक्रिया देखील सुरेश धसांनी जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळालं. नंतर मग मुख्यमंत्री तिथे आल्यानंतर देवेंद्र बाहुबली असा त्यांचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांचं मन जिंकून घेत बीडच्या राजकारणामध्ये आपणच कसे पॉवरफुल आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न देखील सुरेश धसांनी केला होता. समृद्धी, संकेत, केवळ बीड विषयी चर्चा करत असताना जेव्हा आपण सुरेश धस आणि मुंडे फॅमिली यांच्यातल्या राजकीय वैराबद्दल बोलतोय, आता हे राजकीय वैर केवळ बीड पुरतं सीमित राहिलेलं नाहीये. कारण दोन्ही नेत्यांचं असं म्हणणं आहे की पक्षश्रेष्ठींनी यामध्ये खरं तर इन्व्हॉल्व्ह व्हावं किंवा त्यांनी कुठेतरी एकाला कोणाला तरी असं वाटतं की समज द्यावी, एखादा म्हणतोय तक्रार दाखल करेन, किंवा वेळोवेळीच आपण जर पाहिलं तर या दोन्ही नेत्यांमध्ये किंवा मुंडे फॅमिली आणि सुरेश धस यांच्यात वेळोवेळी माध्यमांसमोर येऊन होणाऱ्या ज्या काही टीका टिप्पण्या असतील, या अर्थातच कुठेतरी त्यांच्या अंतर्गत बैठकांमध्ये सुद्धा हा मुद्दा नक्कीच उपस्थित होत असणार आहे किंवा पक्षश्रेष्ठींपर्यंत हा मुद्दा पोहोचतच असणार आहे. त्यामुळे हे वैर केवळ आता बीड पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, संपूर्ण महाराष्ट्राला हे उघड्या डोळ्यांनी पाहायलाही मिळतंय. त्यामुळे एकीकडे धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस असं जोपर्यंत होतं तोपर्यंत राष्ट्रवादी विरुद्ध बीजेपी असं एक वातावरण होतं. मात्र आता दोन्ही नेते एकाच पक्षाचे असल्यामुळे आतल्या जिकडे आपण म्हणत होतो की महायुतीत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर प्रचंड संघर्षाचं वातावरण तयार झालं होतं, ते वातावरण आता महायुतीमधून सुद्धा आत येऊन चक्क भाजपमध्येच संघर्ष होतोय असं वाटतं या 2 नेत्यांमुळे. निश्चितच समृद्धी, नेहमी भाजपा असा दावा करत असतं की आम्ही पार्टी विथ डिफरन्स आहोत आणि पार्टी नव्हे परिवार आहोत. त्यामुळं
भाजप पार्टी नव्हे परिवार आहोत म्हणणाऱ्या भाजपासाठी दोन बड्या नेत्यांचा संघर्ष जो आहे तो निश्चितच त्रासदायक तर निश्चितच ठरणार आहे. आणि तू जसं म्हटलीस तसं महायुतीवरून कुठे म्हणजे महायुतीतल्या 3 पक्षांमध्ये वाद होत आहेत इथपर्यंत ठीक होतं, मात्र 2 सिनियर आमदार, असंही नाही की कोणी पहिल्या दुसऱ्यांदा निवडून आले, सुरेश धस तर 4 वेळा निवडून आलेत, पंकजा मुंडे 2दा आमदार 2दा मंत्री राहिल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या वेळेस सुद्धा थेट कॅबिनेट मंत्री आणि आता विधान परिषदेवर असून सुद्धा थेट कॅबिनेट मंत्री जे आहेत त्या पंकजा मुंडे झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं तुलनेने समासमान असणारे हे 2 नेते, भाजपाचे ताकदवान नेते, दोन्ही कोर कमिटीमध्ये, पंकजा मुंडे तर कोर कमिटीमध्ये सुद्धा आहेत, सुरेश धस सुद्धा भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये जे आहेत ते निमंत्रित सदस्य म्हणून देखील काम करत होते. त्यामुळं 2 नेत्यांमधला संघर्ष हा भाजपासाठी निश्चित त्रासदायक आहे. भाजपाच्या पातळीवर असं खरं तर 2 नेत्यांमध्ये वाद होण्याची, बड्या नेत्यांमध्ये वाद होण्याची समृद्धी ही खरं तर पहिलीच वेळ असावी, कारण जे काही होत असतं ते भाजप बंद खोलीमध्ये घेत 2 नेत्यांना जे आहे ते मिटवत देखील असतं. म्हणजे जर आपण पाहिलं तर अगदी चंद्रपूरचं जर आपण उदाहरण घेतलं तर चंद्रपूरमध्ये अशी नेहमी चर्चा होत असते राजकारणात की सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यामध्ये वाद जो आहे तो होत असतो. मात्र या वादाची चर्चा जेव्हा जेव्हा होते त्यावेळी भाजपाचे पक्षश्रेष्ठी वेळ साधत खरं तर आम्ही कसे पार्टी नव्हे परिवार आहोत म्हणत हा सगळा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्या दृष्टिकोनातनं लगेच पावलं जे आहेत ते उचलताना देखील पाहायला मिळत असतात. आता थेट पंकजा मुंडेंनीच पक्षश्रेष्ठींकडे धसांची तक्रार करण्याची केलेली विनंती आणि त्याला सुरेश धसांनी थेट आपणच पंकजा मुंडेंची लेखी तक्रार पक्षश्रेष्ठींकडे देणार आहे असं म्हणणं आणि मग थेटपणे सुरेश धस असं देखील म्हटले समृद्धी की पंकजा मुंडे जर स्वतःला राष्ट्रीय सचिव म्हणवतात तर त्यांनी मग माझ्या विरोधामध्ये जाऊन भाजपच्या विरोधात जाऊन भीमराव धोंडेंचा आणि शिट्टी चिन्हाचा प्रचार का केला या दृष्टिकोनातून देखील आपण पक्षश्रेष्ठींकडे जाणार आहोत. त्यामुळे भाजपातलाच हा अंतर्गत ग्रह कलह जो आहे तो खरं तर चव्हाट्यावर आल्यामुळे, तोही ऐन अधिवेशनात चव्हाट्यावर आल्यामुळे समृद्धी विरोधकांना एक आयतच कोलीत मिळालेला आहे. त्यामुळे भाजपाचे पक्षश्रेष्ठी याची वेळेवर दखल घेतात का हे पाहणंही महत्वाचं आहे. हाच माझा प्रश्न आहे संकेत, की तुला असं वाटतंय का की भाजपचे पक्षश्रेष्ठी या दोघांच्या वादाला खरंच गांभीर्याने घेऊन मध्ये पडतील असं वाटतंय? निश्चितच समृद्धी तसं होणं गरजेचं आहे, कारण भाजपा नेहमी म्हणत असतं, म्हणजे भाजपाचं जर आपण स्लोगन जर पाहिलं समृद्धी तर राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि स्वतः मी असं भाजपा म्हणताना पाहायला मिळत असतं. आणि अर्थातच हे सगळे जे धस विरुद्ध मुंडे असा जो वाद आहे तो अर्थातच राजकीय महत्वाकांक्षेपोटी आहे, म्हणजे कुठेतरी स्वमहत्वाकांक्षा जी आहे ती या सगळ्यामध्ये आहे की बीडच्या राजकारणामध्ये आपणच कसे ताकदवान आहोत, बीडच्या राजकारणामध्ये आपण कसे पॉवरफुल आहोत हे दाखवण्याचा 2 नेते नेहमी प्रयत्न करत असतात. त्यामुळे बीडच्या जर पक्षश्रेष्ठींनी वेळीच दखल घेतली तर समृद्धी बीड जिल्ह्यामध्ये जे भाजपाचं अस्तित्व, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन या सगळ्या पहिल्या पळीतल्या नेत्यांनी जे आहे ते करून ठेवलेलं आहे ते टिकवता येईल आणि या दृष्टिकोनातून पक्षश्रेष्ठी दखल घेतील असं मला तरी वाटतंय समृद्धी. पण संकेत आत्ताचं एकंदरीत वातावरण पाहिलं किंवा सुरेश धसांच्या ज्या काही प्रतिक्रिया येतात त्या जर आपण पाहिल्या तर तुला असं वाटतं का की सुरेश धस जाणून बुजून मुंडे बंधू भगिनी दोघांनाही कुठेतरी डिवसण्याचा प्रयत्न ते करत असतात किंवा त्यांच्या स्टेटमेंट मधून ते अगदी बेधडकपणे टीका टिप्पण्या करतात? म्हणजे आपण जर पाहिलं जसं तूही म्हटलास तसं भाजप नेहमी त्यांच्यातले अंतर्गत वाद कधीच चव्हाट्यावर येऊ देत नाही. वरती दिसायला सगळं काही अलबेल दिसत असतं, आतमध्ये कितीही धुमसत असेल तरी ते आतच असतं, बंद आडच धुमसत असतं. उघड कुणीही काही बोलल्यास पक्षश्रेष्ठी थेटपणे समज देतात हे आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. कडक शिस्तीचा पक्ष म्हणून भाजप खरं तर प्रसिद्ध आहे. मात्र वेळोवेळी सुरेश धसांनी पक्षाची शिस्त मोडीत काढून कुठेतरी मुंडे बंधू भगिनींवरती अशा पद्धतीने टीका करण्याचं काय कारण असू शकतं असं वाटतंय? याचं कारण अर्थातच समृद्धी बीड मधला वर्चस्व वाद हे देखील आहे आणि मुंडे आणि धस यांच्यामधलं पारंपरिक वाद हे या सगळ्याला कारणीभूत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं समृद्धी, आता बघ आष्टी पाटोदा आणि शिरूर कासारचा जो मतदारसंघ आहे, ज्या भीमराव धोंडेंचं काम पंकजा मुंडेंनी केलं असं धस म्हणतात, ते भीमराव धोंडे माध्यमांसमोर येऊन म्हणतात की पंकजा मुंडेंमुळे तर माझा पराभव झालाय. तिकडे पंकजा मुंडे म्हणतात की मी सुरेश धसांच्या प्रचारासाठी 2 प्रचार सभा घेतल्यात. त्यामुळे अर्थात त्या निवडणुकीत काय झालं हे अर्थात पंकजा मुंडे, भीमराव धोंडे, सुरेश धस हे तिघच
चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. मात्र बीडच्या वर्चस्ववादाच्या लढाईतूनच हे सगळं जे आहे समृद्धी ते होत असावं असं वाटतं. नक्कीच संकेत, आपल्याला सध्या तरी वरवर पाहता हे असंच दिसतंय की कुठेतरी बीडचं वर्चस्व जिंकण्यासाठी किंवा तिथं स्वतःचं वर्चस्व स्थापन करण्यासाठी मुंडे फॅमिलीचं पहिल्यापासून तिथे असलेला जो एक वर्चस्व आहे तो कुठेतरी खाली काढून मग आपल्याला तिथे आपलं एक स्वतःचं नाव कसं गाजवता येईल किंवा बीडची थोडक्यात एक सत्ता स्वतःच्या हातात कशी घेता येईल अशा पद्धतीने कुठेतरी धस प्रयत्न करतायत का, असा संशय येण्यासारख्या त्यांच्या अनेक भूमिका वाटलेल्या आहेत. त्याचबरोबर या सगळ्यामध्येच पंकजा मुंडेंनी उपस्थित केलेला एक प्रश्न अतिशय महत्वाचा असतो, तो म्हणजे सगळीकडे अख्खी मीडिया बरोबर घेऊन फिरणारे सुरेश धस धनंजय मुंडेंना मात्र रात्री अपरात्री मीडियाला न सांगता लपून छपून का भेटायला गेले होते. हा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा आहे आणि हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी सुरेश धसांची भूमिका सुद्धा संशयास्पद आहे. मात्र दुसरीकडे आता पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध धस असा हा वाद चालू झालेला आहे. अर्थात यावेळेस धनंजय मुंडे नाहीयेत तर पंकजा मुंडे आहेत. मात्र मुंडे फॅमिली या सगळ्यामध्ये कॉन्स्टंट असलेली पाहायला मिळते. दोन्ही नेते वरिष्ठांकडे जाणार असल्याचं बोललेले आहेत. त्यामुळे खरंच हे दोघेही नेते आता वरिष्ठांपर्यंत जाणार का, त्यांना कुठली लेखी तक्रार किंवा मग अशा पद्धतीची कुठली बैठक वगैरे घेऊन यांच्यामधले वाद सोडवण्यासाठी पक्षश्रेष्ठी सुद्धा या सगळ्यात रस दाखवणार का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.